दरम्यान निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तोच निकाल आज लागेल। विधानसभा अध्यक्ष आमच्या बाजूने निकाल देतील अशी प्रतिक्रिया मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलेली आहे। आजच्या निकालावर अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांचा गट अधिकृत होईल। शरद पवार गटाचे आमदार अपात्र होतील आणि येत्या काळामध्ये काँग्रेसचे 25 आमदार आमच्याकडे येतील असं सुद्धा धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसचे 25 आमदार भाजप आणि शिंदे गट तसंच आमच्याकडे येतील। काँग्रेसचे अनेक आजी माजी आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावाही आत्राम यांनी केला आहे। काँग्रेसच्या आमदार अपात्रतेबाबत महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे। माझ्यासोबत राष्ट्रवादीचे नेते मंत्री धर्मराव बाबा आत्राम आहे। बाबा, कसा निर्णय अपेक्षित करता, काय सांगा? नाही, ह्याच्यामध्ये महत्त्वाचा निर्णय म्हणजे असा आहे की जे निवडणूक आयोगाने जे निर्णय दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून इथे सुद्धा निर्णय तेच होणार आहे की अजित पवार जे गट आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा ते अधिकृत गट म्हणून ते आज बहुतेक आदेश होईल असा मला तरी विश्वास आहे। आणि त्या दृष्टिकोनातून ते सक्षम आहेत। आपले विधानसभेचे अध्यक्ष ते स्वतः कायद्याने ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत आणि त्या दृष्टीने ते योग्य निर्णय आणि सगळं व्यवस्थित निर्णय होणार आहे। मला तर वाटते या जे राहिलेले शिल्लक जे आमदार आहेत, जे काही 9-10 जे काही असतील त्यांना डिस्क्वालिफाय केलं पाहिजे। आता हा जो निर्णय तुम्ही म्हणता